नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता माई आजी एकटीच बाहेर विचार करत बसलेली असते आणि तेवढ्याच शिवा तिथे येते. शिवा आता माई आजीला बघत आता शिवा म्हणते, माई आजी अगं तू इथे एकटी का बसली? आणि लगेच माई आजी म्हणते की पण शिवा तू अजून का झोपली नाहीस? अगं माझ्या डोक्यात विचार चालू होते. शिवा म्हणते की हे बघ माई आजी, आपण आता सगळेच त्यासाठी प्रयत्न करतोय ना, तेव्हा तू कशाला एकटीच विचार करत बसली? माई आजी म्हणते की शिवा हे काय झालं आणि मला काहीच कळत नाही आहे. मला वाटतं हे सगळं माझ्यामुळे झालं शिवा. माई आजी म्हणते की मी जर सही केली नसती ना तर हे असं काहीच घडलं नसतं. मला वाटलं होतं तो जग्या सुधारला, पण तसं काहीच झालं नाही. आणि माई आजी रडतच म्हणते, तुझ्या बापात आणि त्या जग्यात जमीन आसमानचा फरक आहे शिवा. आता माई आजी रडू लागते. शिवा माई आजीला समजावू लागते. शिवा माई आजीला म्हणते, हे बघ तू आता विचार करू नकोस. माई आजी तू खरा माझा आधार आहेस आणि आपण सगळे मिळून आपण ते घर पुन्हा आपल्या ताब्यात मिळूयात. तू काहीच काळजी करू नकोस असे म्हणत आता शिवाने माई आजीला धीर दिलेला असतो. आणि त्यानंतर आता शिवा ही माई आजीला उठवते आणि आतमध्ये घेऊन जाते. इकडे आता पाना गँग ही रात्रीच्या वेळेस आता जग्याने वंदनाचं जे घर घेतलेलं असतं त्या घरासमोर येते. आणि आता स्टेपनी, बॅटरी, डिप्पर सगळेजण लपून बसलेले असतात. आणि लगेच डिप्पर हा दरवाजा समोर येतो आणि जोरजोराने दरवाजाला थापा मारतो. पटकन डिप्पर आता लपून बसतो. जगदीश आता कोण आहे रे असे मोठ्याने ओरडत आता बाहेर येतो आणि इकडे तिकडे बघू लागतो, पण तिथे कोणीच नसतो. कपडे झटकत आता जगदीश पुन्हा आतमध्ये जाऊन दरवाजा बंद करतो. आणि त्यानंतर आता स्टेपनी हा दरवाजात येऊन जोरजोराने दरवाजाला थापा मारून पुन्हा आता लपून बसतो. जगदीश आता पुन्हा बाहेर येतो आणि कोण आहे रे असे म्हणत इकडे तिकडे बघू लागतो. तेव्हाही आता जगदीशला कोणी दिसत नाही. आणि त्यानंतर जगदीश आता पुन्हा दरवाजा बंद करतो. आणि त्यानंतर आता स्टेपनी एक दगड उचलून तो दरवाजावर मारतो. आणि त्यानंतर आता जगदीश पुन्हा बाहेर येतो आणि म्हणतो की कोण आहे? मला माहिती तुम्ही त्या शिवाचे पिल्लं आहेत, पण फक्त ना मला तुम्ही माझ्या हाती लागा, मग तुम्हाला दाखवतोच. तुम्हाला सुद्धा त्या शिवासारखं पोलिसांच्या ताब्यात देतो. जगदीश पुन्हा आता आतमध्ये जाऊ लागताच पाठीमागून बॅटरी एक दगड फेकून जगदीशला मारतो. तो जगदीशच्या पाठीवर लागतो आणि जगदीश आता मोठ्याने ओरडतो आणि मागे येत म्हणतो, कोण आहे रे? पाना गँग लपून आता ते सगळं बघत हसत असते. इकडे आता शिवा ही किचनमध्ये विचार करत बसलेली असते आणि तेवढ्यात शिवाच्या डोळ्यासमोर आता कैलास पाटील येतात. आणि लगेच आता शिवाच्या डोळ्यातील ते पाणी बघून कैलास म्हणतो की शिवा तुझ्या डोळ्यात पाणी? शिवा म्हणते की पप्पा, जेव्हा जेव्हा माझ्यावर चांगले दिवस येतात ना तेव्हा मात्र काही काही नक्कीच माझ्या आयुष्यात घडतं आणि पुन्हा सगळं सुख कोसळून पडतं. कैलास आता शिवाकडे बघत असतो. शिवा म्हणते की पप्पा मी त्यासाठी आता काय करू? शिवाकडे बघत आता कैलास शिवाला समजावू लागतो आणि म्हणतो, हे बघ सुखाचं आणि समाधानाचं आयुष्य शिवा तुला जगता येईल ना? शिवा म्हणते म्हणजे? तर कैलास म्हणतो की संकट त्यांच्यावरच येतात जे संकटावरती मात करून पुढे पुन्हा जगायचा नवीन मार्ग काढतात. आणि शिवा मी तुला सांगतो की तुला पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकायचं आणि त्यावर नव्या उमेदीने मात ही करायचीच. कैलास म्हणतो जिद्दीने मात करून तुला पुढे जायचे शिवा. तर शिवा खुश झालेली असते. कैलास म्हणतो की हे बघ आपण नेहमी नकारात्मक बाजू बघतो, पण आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर मला खात्री आहे शिवा तू नक्की जिंकशील. आणि आता कैलासच्या त्या वाक्याने शिवाच्या अंगात रोम रोम संचारून नवीन ताकद आलेली असते. आणि शिवा खुश होत म्हणते की पप्पा आता मी काही जरी केलं झालं तरी माई आजीचं घर पुन्हा मिळवणारच. तर कैलास प्रेमाने शिवाच्या डोक्यावर हात ठेवून शिवाला आशीर्वाद देतो. इकडे आता सकाळी सकाळी कीर्ती ही उठून किचनमध्ये येते. तर ऑलरेडी आता वंदना ही किचनमध्ये सगळं काही करत असते. ते बघून आता कीर्ती खुश होते आणि विचार करते की अरे वा, याचा तर मी विचारच केला नव्हता. हे सगळे इथे आले पण यांनी तर सगळ्या कामाला सुरुवात केली आणि माझा त्रास वाचला. वंदना आता कीर्तीकडे बघते आणि वंदना म्हणते कीर्तीताई तुम्ही तर पुढे येत. कीर्ती म्हणते की बरं झालं तुम्ही तर सगळा नाश्ता करून ठेवला आणि मला खूप मदत झाली तुमची, माझा त्रास वाचला. वंदना म्हणते असं काय बोलताय कीर्तीताई, खरं तर तुमचीच आम्हाला मदत झाली. हसतच कीर्ती म्हणते की अहो असं काय बोलताय, तुमचीच मला उलट मदत झाली आणि मला एकटीवरती सगळं काम पडतं ना. कीर्ती म्हणते की खरं तर मी नाश्त्याचंच बघायला आले होते, तुम्ही आला मला खरंच आनंद तर झालाय. आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते बरं झालं मी आता प्लेट करायला घेते, तोपर्यंत तुम्ही हे सगळं
आवरून ठेवा आणि हे सगळं पुसून घेतलं ना तर खूप बरं होईल बरं का. तर वंदना म्हणते हो हो मी सगळं आवरते. आणि त्यानंतर आता कीर्ती सगळ्या प्लेटमध्ये वंदनाने केलेला उपमा वाढते. सगळेजण आता टेबलवर येऊन जेवायला बसलेले असतात. कीर्ती सगळ्यांना म्हणते की सांगा बरं का उपमा कसा झाला आहे. आणि तो उपमा खात आता उर्मिला म्हणते की कीर्ती आता दिवसेंदिवस तुझ्या हाताला खूप चव यायला लागली. कीर्ती म्हणते की बघा बघा मी उपमा बनवला आहे. तर सीताई म्हणते तू बनवला आहे. आणि लगेच आता उर्मिला म्हणते वंदनाताई तुम्ही सांगा कसा झाला. तर वंदनाचा चेहरा पडलेला असतो आणि आता खोटेच वंदना म्हणते की चांगला झाला आहे. तर तेवढ्यात आता दिव्या तिथे येते. तर सीताई म्हणते ये दिव्या बस. आणि त्यानंतर आता दिव्या ही जेवायला बसता क्षणी इकडे आता सीताई म्हणते कीर्ती बघतेस काय वाढ ना दिव्याला सुद्धा. आणि आता कीर्ती नाविलाजाने दिव्याला वाढू लागते. तर दिव्या म्हणते मला पाणी हवं आहे. कीर्ती म्हणते ते समोर ठेवलं आहे. तेवढ्यात आता कीर्ती आता रागाने दिव्याकडे बघते. दिव्या आता पाणी घेऊ लागते पण दिव्याचा हात पुरत नसतो. दिव्या आता सुहासकडे बघते. तर सुहास म्हणतो सुहास. तर तेवढ्यात दिव्या म्हणते हो हो सुहास भाऊ जरा तेवढी मदत करता का. हसतच सीताई म्हणते लाजायचं नाही बरं का दिव्या. मला वाटतं ना तू आता इथेच कायमची राहिली तरी चालेल. सगळेजण आता खुश होतात. तर मात्र कीर्तीचा जळफळाट होतो. आणि त्यानंतर आता सुहास हा पटकन किचनमध्ये जातो आणि लपून आता खाली बसून नाश्ता करू लागतो. रागाने कीर्ती आता किचनमध्ये येते आणि सुहासला बघते. कीर्ती म्हणते सुहास तू इथे काय करतोय. तर आता सुहास म्हणतो की नाश्ता करतोय. कीर्ती म्हणते ते दिसतंय मला पण वर का नाही बसत. तर सुहास म्हणतो की कारण माझी लायकीच ही आहे. कीर्ती म्हणते मला कळतंय सुहास तू काही काळजी करू नको. आणि हे सगळे आपल्या घरात राहायला आले ना पण याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. त्यानंतर आता इकडे ऑफिसवरून आशू आता घरी येतो आणि सीताईकडे येतो. तर आता आशू आता सीताईकडे येतात. सीताई म्हणते काय झालं रे आशू. आशू म्हणतो की झालं काही नाही आहे पण काय आहे ना आई भाऊसुद्धा घरी नाही आहे. तेव्हा आता आपल्याला काकू आणि माहीआजीची जास्त काळजीने घ्यावं लागणार आहे. म्हणजे शिवा आहे तशी पण आपल्याला सुद्धा जास्त लक्ष ठेवावं लागणार आहे. ते ऐकून आता सीताई म्हणते आशू अरे हे मला काय सांगायला हवं का. आशू म्हणतो तसं नाही आई. आणि आता ते आशूचे बोलणे ऐकता सीताई खुश होते आणि हसू लागते. आणि सीताई म्हणते की खरंच आज मला कुठेतरी जबाबदारीपणाची जाणीव झाली आणि तीही आशूच्या मनात. माझा आशू कुठेतरी जबाबदार झाल्यासारखं मला वाटतंय. सीताई म्हणते हे बघ आशू तू काहीच काळजी करू नकोस मी सगळं काही व्यवस्थित करेल. तर आशू आता सीताईला मिठी मारतो. इकडे आता कीर्ती ही किचनमध्ये असताना दिव्या तिथे येते आणि इकडे तिकडे बघत आता कीर्तीला म्हणते कीर्ती मला जरा गरम होतं तेव्हा मी रूममध्ये ना जरा AC लावून बसते. तू ना माझ्यासाठी मस्तपैकी कॉफी घेऊन ये. तर आता कीर्ती म्हणते जमणार नाही. तेव्हा आता दिव्या म्हणते की कीर्ती तुझी जागा कुठे ते आउट हाऊसमध्ये ना. कीर्ती म्हणते मला शिकू नकोस हे घर माझंसुद्धा आहे. कीर्ती म्हणते की तुझ्या काही ऑर्डर घेत बसणार नाही आहे मी. आणि तुझा हा प्रेग्नन्सीचा जो ड्रामा आहे तो माझ्यासमोर चालायचा नाही कळलं का तुला दिव्या. आणि रागाने कीर्ती आता पुन्हा किचनकडे निघून जाते. दिव्या खुश झालेली असते. आणि तेवढ्यात आता सीताई तेथून जाऊ लागते. तर दिव्या आता सीताईला बोलावते आणि म्हणते की सीताई मला तुम्ही सांगाल का जरा मिक्सर कुठे ठेवला आहे तो. तर आता सीताई म्हणते कशासाठी दिव्या. तर दिव्या म्हणते मला ना जरा ज्यूस प्यायची इच्छा झाली. सीताई म्हणते अगं मग तू कशाला करतेस कीर्ती आहे ना कीर्ती देईल तुला करून. सीताई म्हणते थांब मीच सांगते आणि कीर्तीला हाक मारत सीताई म्हणते की कीर्ती ही दिव्या काय म्हणते तिला काहीतरी करून द्यायला पाहिजे तर तू तेवढं करून दे. तर आता कीर्ती म्हणते आई ऑलरेडी मी हातामध्ये एक काम घेतलंय आणि तेव्हा ते काम मी पूर्ण करते. आणि आता की दिव्या म्हणते की मी सुद्धा तेच म्हणत होते सीताई. तर सीताई म्हणते असं कसं आणि ज्यूस बनवायला तरी किती वेळ लागतो कीर्ती दे लगेच बनवून. सीताई म्हणते की दिव्या तू तुझ्या रूममध्ये जा आणि तिथेच थांब कीर्ती आणून देईल तुला ज्यूस. असे म्हणत आता सीताई निघून जाते. आणि दिव्या म्हणते कीर्ती आणून दे बरं का मला ज्यूस मी तुझ्या रूममध्ये आहे आराम करते तिथे. तर कीर्तीला अजूनच राग आलेला असतो. आणि आता तेवढ्यात वंदना तिथे येते. दिव्या निघून जाते. तर कीर्ती आता सगळा राग वंदनावर काढते. आणि लगेच आता कीर्ती म्हणते दुसऱ्याच्या घरात राहताय ना मग साधं भांडे घासायचं काम दिलं होतं ते सुद्धा केलं नाही का. वंदना खाली मान घालते.
वंदना म्हणते करते ना, तर कीर्ती म्हणते जा लवकर. कीर्ती म्हणते की तुमच्या घरी सुद्धा काम करायला कुठे बाई असते, मग इथे तुम्ही राहताय ना, मग इथे काम करायला काय प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर कीर्ती म्हणते करा पाटापाटा. वंदना घाबरते, पण तेवढ्यात आता भांडी एकमेकांवर धक्का लागून आता आदळतात आणि त्यांचा आवाज होतो. कीर्ती म्हणते की व्यवस्थित करा, नाहीतर भांडी तोडताल मलाच प्रॉब्लेम होईल. आणि घाबरतच वंदना आता भांडी धुवायला लागते. तर मोठ्या आवाजात कीर्ती म्हणते नीट धुवा, कळलं का. वंदना पाठीमागे बघते तर वंदनाला धक्का बसतो. आणि आता लगेच कीर्ती म्हणते काय झालं असं बघताय काय. तेवढ्यात पाठीमागून शिवा आलेली असते आणि रागाने शिवा आता ते सगळं ऐकून कीर्तीकडे बघते. आणि शिवाला बघताच आता कीर्तीला सुद्धा धक्का बसलेला असतो. आणि लगेच आता झुटकी वाजवत शिवा म्हणते ए जाते कुठे, थांब, माझ्या आईला तू काम करायला सांगितलं ना. तर आता लगेच कीर्ती म्हणते मी कशाला काम करायला सांगू, तुझ्या आईला वस्तीत काम करायची सवय आहे, तेव्हा लागल्या असतील त्या कामाला. आणि लगेच आता शिवा म्हणते की आई तू काम करू नकोस, मी करेल. आणि लगेच हसत कीर्ती म्हणते कर ना, तुझे पाहुणे आहेत ते, मग कर तू काम. कीर्ती म्हणते की पाहुणे म्हणून तुला राग आलाय का. तर शिवाला राग येतो आणि शिवा आता कीर्तीला हात करून बोलू लागते. वंदना म्हणते शिवानी तू काही बोलू नकोस, तुला माझी शपथ आहे. आणि त्यानंतर आता कीर्ती ही शिवाकडे बघत तिथून निघून जाते. आता वंदना ही शिवाला समजावू लागते. तर राग घेऊन शिवा म्हणते आई तू हे काय काम करतेस. आणि आता शिवा काम करू लागते तर वंदनाला धक्का बसतो आणि वंदना आता विचारात पडते. तर आता शिवाचा राग आता उफाळून येत शिवा आता कीर्तीला तिच्या कर्माची कशी शिक्षा देते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.